नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थो योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा न्यास्यसि तच्छृणु। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन लावून आणि माझाच आश्रय करून योगाभ्यास करीत असता तू मला निसंशय आणि संपूर्णपणे कसे जाणशील ते ऐक. ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि शेषतः यज्ञात्वा नेहं भूयो अन्यज्ञातव्यम् अवशिष्यते. मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णपणे सांगतो. ते जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे शिल्लक राहिले असं होत नाही. हा एका म्हणे तो श्री अनंतो पार्थाते असे म्हणतो पै तू योगयुक्तो झालासी आता. श्रोते हो, मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, तू खरोखरच आता योगयुक्त झालेला आहेस. मज समग्राते जानशी ऐसे आपुल्यात हातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. आपल्या तळ हातावर ज्याप्रमाणे एखादं रत्न ठेवावं ते जसं सुस्पष्ट आणि ठसठशीत दिसतं, त्याला तू व्यवस्थितपणे समजू शकतोस, जाणू शकतोस, त्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान ही तुला आता स्पष्ट करून मी सांगणार आहे. हेथ विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पयाधी जाणावे तेची लागे. तुझ्या मनात अशी शंका येईल की या प्रापंचिक ज्ञानाला म्हणजेच विज्ञानाला समजावून घेऊन काय करायचं आहे, त्याचा उपयोग काय. तर आधी प्रपंचाचे ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैशी तिरी नाव नडळे टेकली साती. अशा प्रकारचं प्रथम विज्ञानाचं ज्ञान करून घेतल्यानंतर म्हणजे या प्रपंचाचं ज्ञान करून घेतल्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञान होतं त्यावेळेला जाणीवेची डोळे झाकले जातात. ज्याप्रमाणे किनाऱ्यावर टेकलेली नाव असते ती जशी डळमळत नाही, स्थिर होते, तैसी जाणीव जेथ न घे विचार मागुता पाऊली निघे तर काय निघे अंगी जयाच्या. त्याप्रमाणे ज्या ज्ञानापासून विचार परत फिरतो आणि ज्याची वाट तर्कालाही सापडत नाही, ज्या ठिकाणी जाणतेपणाची पाऊलही शिरत नाही, अशा ठिकाणी अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. अर्जुना, अशी जी कुठली गोष्ट आहे तिलाच ज्ञान असं म्हणतात. ज्ञानाहून जे इतर सर्व काय आहे तो प्रपंच आहे आणि त्या प्रपंचालाच विज्ञान असे म्हणतात. हा प्रपंच खरा नव्हे. ज्यावेळेला हा प्रपंच खरा आहे अशी कल्पना धारण केली जाते त्यावेळेला ते अज्ञान आहे असे समजावे. आता ज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. तेव्हा आता अज्ञान घालून टाक, विज्ञान नष्ट कर आणि आपण केवळ ज्ञानस्वरूप होऊन राहावे. जेनी सांगत याची बोलणे कुंटे ऐकत याचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरोणे दे. आणि मग ज्ञानस्वरूप झाल्यानंतर जो बोलणार आहे त्याचं बोलणंच खुंटून जातं, ऐकणाऱ्याच्या हव्यास नाहीसा होऊन जातो आणि छोटा मोठा लहान मोठा असा भेदभाव शिल्लक राहत नाही. ऐसे वर्मजे गुढ ते की गेल वाक्यारूढ जेने थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. अशा प्रकारचं एक गूढ रहस्य मी तुला सांगणार आहे. ते थोडेसे जरी कळाले तरी मनाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधान होतं.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कच्चिन्मां व्यक्ती तत्वतः. अरे हजारो माणसामधून एखादा सिद्धीसाठी झटतो आणि झटणाऱ्या अशा अनेक सिद्धामधून एखाद्यालाच माझे खरे ज्ञान प्राप्त होते. पैरा मनुष्यांची या सहस्रशा माझी पाहिली याची इथ दिवसा तैसे या दिवसे करा भाऊ असा माझी विरळा जाणे. हजारो माणसामध्ये एखाद्याला या गोष्टीचा छंद लागतो. अशा छंद लागलेल्या हजारो लोकांपैकी खरोखर जो जाणतो तो फारच दुर्मिळ असतो. जैसा भरले या त्रिभुवना हा तू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जे सेना लक्षवरी. ज्याप्रमाणे या जगामध्ये निधरा शूर एक एक निवडून लक्षावधी सैनिकांची भरती केली जाते की तयाही पाठी जे वेळी लोह मांसाते घाटी ते वेळी विजय स्त्रियाच्या पाठी एकूची बैसे. अशा पद्धतीने सैन्य भरती केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रणांगणामध्ये तलवारी जेव्हा मांसाचे काप उडवू लागतात त्यावेळी जसा विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो तैसे आस्थेच्या महापुरी रेघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी उपायला निघे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या हव्यासापोटी कोट्यावधी पुरुष यामध्ये उड्या घेतात, परंतु त्यातील एखाद्यालाच पहिलं तीर सापडतं. तो एखादाच ही भवनदीत तरुण पार जातो. म्हणून सामान्य गाणो हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. ही गोष्ट अगदी साधी नाही. अरे या सांगण्याला फार घन आणि कठीण आहे, परंतु ती तुला मी सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी वचो अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांना मिळून 8 प्रकारची प्रकृती म्हटलं जातं. या 8 प्रकारांनी प्रकृती विभागलेली आहे. तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची. अर्जुना, आपल्या देहाची जशी सावली पडते त्याचप्रमाणे महत्त्व म्हणजे बुद्धी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ती सर्व माझी मायाच आहे. ती माझ्या सावलीसारखीच आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टदा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे येस्तव. आणि या मायेलाच प्रकृती असे म्हणतात. ही माया अष्टभेदाने युक्त आहे, म्हणजे 8 प्रकारचे ज्यामध्ये भेद आहेत. आणि या प्रकृतीमधूनच हे सर्व त्रैलोक्य निर्माण होत असतं. हे अष्टदा भिन्न कैसी ऐसा धोनी दर्शी जरी मानसी तरी तेचे गाता पर्यशी विवंचना. हे 8 विभाग किंवा हे प्रकृतीचे 8 भेद कोणते आहेत अशी शंका तुझ्या मनामध्ये येईल तर ऐक. आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न अठे भाग. आप म्हणजे पाणी, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे या प्रकृतीचे 8 भेद आहेत. अपरिमितस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूताम महाभाऊ ययद्यम धायते जगत. अर्जुना, ही माझी अपरा म्हणजे थोड्या खालच्या प्रतीची प्रकृती होय. याशिवाय जिच्या योगाने या जगाचे धारण केले जाते अशी श्रेष्ठ असणारी परा प्रकृती आहे. ती माझी जीवनरूप चेतना प्रकृती आहे, ते समजून घे. या 8ची जी साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था ते नाम व्यवस्था जीवैसी. या 8 भेदांची सारखेपणाची जी अवस्था आहे ती माझी परम प्रकृती समज. हिलाच जीव असे नाव आहे.
जे जडाते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह. अरे जी निर्जीवाला जिवंतपणा आणते, चलनवलन उत्पन्न करते आणि मनाच्या द्वारे शोकमोहादी विकार भासवते. वै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जी जवळकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने जगती दर्जे. अरे जिच्या साह्यामुळं बुद्धीला जाणतेपणा प्राप्त होतो, बुद्धी ही तिच्या अतिशय जवळ असल्यामुळं बुद्धी जाणू शकते. म्हणजे या परम मायेच्या सहवासाचं फळ बुद्धीला मिळतं आणि हिच्यापासूनच उद्भवणाऱ्या अहमभावाने हे जग अस्तित्वात राखलेलं आहे. यतद्योनिनी भूतानी सर्वानित्युपधारयो अहम कृष्णस्य जगतः प्रभवा प्रलयस्ततः. सर्व सृष्ट पदार्थ म्हणजे या सृष्टीमधले जे जे काही पदार्थ आहेत ते सर्व हे माझ्या या परा आणि अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होतात. म्हणून मीच या अखिल जगाचे उत्पत्ती स्थान आहे, तसेच विलय स्थान आहे असे तू समज. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै सुळाची अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. जेव्हा ती सूक्ष्म प्रकृती स्थूल महाभूतांना घडवते तेव्हा भूतसृष्टीची म्हणजे या प्राणीमात्राच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. म्हणजे प्राणीमात्रांची उत्पत्ती सुरू होते. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, या पद्धतीनं हा सर्व संसार उभा राहतो. चतुर्विध ठसा उमटू लागे अपैसा, मोला तरी सरिसा परिथरची आनान. आणि या टाकसाळीतून निघणाऱ्या प्राणरूपी टाकाचे 4 प्रकार उमटू लागतात. त्याला जरायुज, अंडज, शोधज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे ठसे आहेत. याची किंमत सारखीच आहे, पण त्यांची वर्गवारी मात्र भिन्न भिन्न केलेली आढळून येते. होती 84 लक्ष थरा, हे रामिती नेनजे भांडारा, भरे आदी शून्याचा गाभारा नाणे यासी. यांची जर वर्गवारी केली तर सर्व मिळून 84 लक्ष अशी यांची संख्या होती. शिवाय मुख्य वर्गात आणखी जे पोटवर्ग आहेत त्यांची तर गणतीच नाही. अशा अपरंपार प्राणीरूपी नाण्याने निर्गुण निराकार अव्यक्त बीजाचा गाभारा भरून जातो. ऐशे एक तुके 5 भौतिक, पडती भववस टाक, मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीची धरती. 5 प्रकारची पंचमहाभूतांची आणि एकसारख्या तोलाची इतकी अनंत प्रमाणात त्याची नाणी पडतात की एकट्या प्रकृती मायेला त्याची गणती करता येणे शक्य आहे. जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू जावी. ज्या नाण्याची आखणी करून ती तयार करते तेच नाणे ती नंतर आठवून घेते, म्हणजे स्वतःमध्ये विलीन करून घेते. मात्र मध्यंतरीच्या अवस्थेमध्ये ती त्याच्याद्वारे कर्माचा व्यवहार करवून घेते. म्हणजे हे जग कामाला लावते आणि त्याच्याकडून अपेक्षित असणारं सर्व कर्म करवून घेते. हे रूपक परी असो, सांगू उघड जैसे परी असो, तरी नामरूपाचा तिसो प्रकृती सखीजे. हे तुला मी आता रूपकामधून सांगितलं. आता सरळ आणि साध्या शब्दात आणि सहज कळेल असे सांगतो की ही प्रकृती ही नामरूपाने प्रतीत होण्यास विश्वाचा पसारा निर्माण करते आणि मग नामरूपातून स्वतःला प्रकट करीत असते. आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबीथ आण नाही, म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. अरे ही प्रकृती ही संपूर्ण माझ्याच ठिकाणी आहे, हिचं दुसरीकडं कुठं अस्तित्वच नाही. आणि म्हणून या सर्व जगाचा आदी मध्य आणि अंत असा मीच आहे, दुसरं काहीच नाही. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजयो, मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मनी गणाइव. अर्जुना, माझ्याहून श्रेष्ठ अथवा वेगळे असे दुसरे काही नाही. दोऱ्यात ओवलेल्या अनेक मण्याप्रमाणे माझ्या ठाई हे सर्व जग ववलेले आहे. हे रोहिणीचे जळू
तयाचे पाहता येई जै मूळ, तै रश्मी नव्हती केवळ होय ते भानू. अरे हे सर्व मृगजळ आपल्याला जे दिसतं त्याचं जेव्हा आपण मूळ कारण शोधायला जातो तेव्हा ते कारण नुसते किरण नसून प्रत्यक्ष सूर्यच आहे असं आपल्याला आढळून येतं. म्हणजे दिसताना जे दिसतं मृगजळ पण ते खरोखरच नसतं, त्याचं मूळ कारण सूर्याची किरणं असतात. त्या किरणामुळं एक आभास तयार होतो आणि आपल्या दृष्टीला मृगजळ दिसू लागतं. तसंच हे जगाचं मृगजळ आभासात्मक जरी दिसत असलं तर त्याचं मूळ कारण तो परमात्मा विश्वात्मा परमेश्वर आहे. तयाची परी किरटी या प्रकृती झाली सृष्टी, जय उपसंहार की जेलठी तैमीची आहे. त्याचप्रमाणे हे अर्जुना, या प्रकृती मायेपासून झालेली ही जी सृष्टी आहे ती ज्यावेळी आवरली जाऊन त्याची मूळ स्थितीमध्ये ठाकठीकपणे अशी घडी बसेल तेव्हा ती मद्रूपच होऊन जाईल. म्हणजे माझ्याच रूपामध्ये एकजीव होऊन जाईल, कारण ती मुळात निर्माणच माझ्यापासून झालेली आहे. ऐसे होय दिसे न दिसे हे मजची माझे असे, मी या विश्वधरीचे जैसे सूत्रे मनी. उत्पन्न होऊन विलयास जाणारे असे असणारे हे विश्व माझ्याच ठाई असते. ज्याप्रमाणे सुतामध्ये अनेक प्रकारचे मणी ववले जातात त्याप्रमाणे हे विश्व माझ्या ठिकाणी राहते. मणी येतात जातात, मणी काढता येतात, पण त्या सर्व मण्यांचा धागा दोरा एकच असतो. तसा या विश्वाचा धागा तो परमपुरुष परमेश्वर आहे आणि सर्व मणिरूपानं वेगवेगळं भासणारं असं हे विश्व आहे. सुवर्णाची मणी केली ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. तर ज्याप्रमाणे सोन्याचे मणी करावेत आणि ते सोन्याचे मणी सोन्याच्याच तारेने गुंफावेत त्याप्रमाणे हे विश्व अंतर्बाह्य मीच धारण करीत असतो आणि मीच धारण केलेला आहे. या विश्वामध्ये जे दिसतं तो केवळ माझाच आभास असतो, माझ्याच स्वरूपाचा तो मायेनं आभास तयार केलेला असतो. वस्तुतः हे सर्व मी एकटाच आहे. प्रसो अहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्यो प्रणवा सर्व वेदेषु शब्दाखे पौरुषम ऋषु. अर्जुना, पाण्यामधील रस तो मी आहे, चंद्र सूर्यामधील प्रभा ती मी आहे, सर्व देवातला प्रणव म्हणजे ओंकार तो मी आहे आणि आकाशातला शब्द आणि पुरुषामधील पराक्रम सुद्धा मीच आहे. पुण्यो गंधा पृथ्व्यांचो तेजश्चास्मी भावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. पृथ्वीवरील उत्तम सुवास तो मी आहे, अग्नीमधलं तेज मी आहे, सर्व प्राणीमात्रामधील जी जीवनशक्ती असते, जी शक्ती जगवते ती शक्ती मी आहे आणि तपस्वामधील तप मीच आहे. मनोनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सुरी जो प्रकाशू तो मीची जाणू. ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणचा रसगुण, वाऱ्याच्या ठिकाणी असणारा स्पर्शगुण आणि चंद्र सूर्याचे ठाई जो तेजगुण आहे, प्रकाशणारा जो असा त्यांचा जो गुण आहे तो मीच आहे असे समज. तैसाची नैसर्गिकू शब्दू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणवू. तसेच पृथ्वीच्या ठाई असणारा जो गंध गुण आहे म्हणजे पृथ्वीला गंध, आकाशाच्या ठाई असणारा शब्द गुण आहे, वेदाच्या ठाई असणारा जो ओंकार स्वरूप प्रणव आहे, हे सर्व म्हणजे स्वाभाविक शुद्ध असा मीच आहे. नराच्या ठाई नरत्व जे अहंभावाई सत्व ते पौरुष्य मी हे तत्व बोलिज तसे. मनुष्यामध्ये असणारे मनुष्यत्व, अहंभावाच्या ठिकाणी पौरुषत्व ते मीच आहे. अग्नी ऐशी हाच तेजी नामाचे आहे कवच ते परते केली आसाच निज तेज ते मी. अग्नी हे शब्दाचं तेजावर किंवा तेजपणावर एक आवरण असतं, ते दूर केलं म्हणजे केवळ स्वरूप तेजच शिल्लक राहतं आणि तेच मी आहे. म्हणजे तेजाचं नाम आणि रूप बाजूला काढलं तर शुद्ध तेज स्वरूप जे आहे ते मीच आहे. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी
वर्तत ती जीवनी आपुलाल्या. आणि अशा प्रकारे नाना प्रकारच्या योनीमध्ये अनेक प्राणी मात्र जन्माला येतात आणि त्रिभुवनात भूत मात्र आपापल्या विशिष्ट मार्गाने निर्वाह करीत असतात, आपापल्या परीने आपलं जीवन जगत राहतात. एके पवनेची पिती, एके त्रणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती जय एके. कोणी एक प्राणी फक्त वाऱ्यावर जगत राहतात, कोणी गवतावर जीवनयात्रा चालवतात, कोणी अन्नावर आपली उपजीविका करतात, तर कोणी पाण्यावर पोचले जाते. ऐसे भूतप्रती आनान, जे प्रकृतीवशे दिशे जीवन, ते आघवा ठाई अभिन मीची एक. याप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांना आपल्या जीवनाचं साधन वेगवेगळ्या स्वरूपाचं प्राप्त झालेलं असलं तरी त्या सर्व साधनांच्या ठिकाणी मीच एक अभिन्न स्वरूपाने वसत असतो. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिं तामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. पार्था, सर्व पदार्थांची अनादि बीज मी आहे असे समज. बुद्धिमंतांची बुद्धी मी आणि तेजस्वी लोकांचे तेज ते मीच आहे. बलम बलवतां चाहं कामराग विवर्जितम, धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभू. हे भरतश्रेष्ठा, बलवानाच्या ठिकाणी असणारे बल आणि धर्माच्या अविरोधी जी कामवासना आहे, जी विषय वासना आहे, ती वासना किंवा काम हे मीच आहे. पै आदिचेनी अवसरे, विरुढे गगनाचेनी अंकुरे, जे अंतिगिळी अक्षरे प्रणव पीठीची. जे उत्पत्तीच्या वेळी आकाशाच्या कोंबाबरोबर म्हणजे महत्वातून आकाशाची निर्मिती होत असते, आकाशाच्या कोंबाबरोबर विस्तार पावते आणि विश्व संहाराच्या वेळी अ उ म ही जी ओंकाराची अक्षरे आहेत तीही गिळून नाहीशी करते. जव हा विश्वाकार असे, तव जे विश्वाची सारखे दिसे, मग महाप्रळय दशे कैसे ही नव्हे. अरे, जोपर्यंत हे विश्व दृश्यमान आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या डोळ्यांना दिसतं, त्याचा अनुभव घेऊ शकतो, तोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे आणि तोपर्यंत हा विश्वाकार भासतो. पण महाप्रलयाचा समय ज्या वेळेला येतो त्यावेळेला हे जे काही दिसतंय ते सर्व नाहीस होऊन जातं. ऐसे अनादि जे सहज, ते मी गा विश्व बीज, हे हातातळी तुझ देई जतसे. प्रलयाच्या वेळी किंवा महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्वाचा संहार होतो. हे दृश्यमान असणार सर्व भूतमात्र, सर्व नामरूपात्मक जग जरी नाहीस झालं तरी जे स्वयंसिद्ध अनादि विश्वबीज आहे ते मीच आहे आणि त्याचा कधीही नाश होत नाही. हे गूढ ज्ञान मी तुला सहज करून सांगत आहे. मग उघड करुणी पांडवा, जय हे आणशी सांख्याची या गावा, तै याचा उपयोग बरवा देखशील. या ज्ञानाचा जेव्हा तू आत्मनात्म विचाराशी सांधा जोडशील तेव्हा याची खरी थोरवी तुझ्या अनुभवास येईल. परी ही प्रासंगिक आलाप, आता तू बोलो संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. परंतु हे विषयांतर करून तुला सांगितलं, तुला आता थोडक्यात सांगतो. तपस्व्यामध्ये जे तप असतं ते माझेच रूप आहे असं समज. बळिया माझी बळू, ते मी जाणे अढळ, बुद्धी म्हणती केवळ बुद्धी ते मी. जो बलवान असतो, बळवंत असतो, त्याच्या ठिकाणचं जे बळ असतं ते माझं रूप आहे आणि बुद्धिमंतांची जी बुद्धी असते तेही माझंच रूप आहे. भूतांच्या ठाई कामू, तो मी असे आत्मा रामू, जेने अर्थास्तव धर्मो थोरू होयो. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो काम आहे तो सुद्धा मीच आहे असे आत्मस्वरूपी असणारे भगवंत सांगतात की ज्यातून, ज्याच्या अर्थातून, ज्या कामाच्या अर्थातून धर्म अधिकाधिक वाढत जातो, विस्तारत जातो, अशा स्वरूपाचं जे कामाचं रूप आहे ते माझं स्वरूप होय असे भगवंत सांगतात. एरवी विकाराचे नि पैसे, करी किर इंद्रियाची ऐसे, परी धर्माशी वेखासे जाऊन दी. हा काम जरी सामान्यतः विकारांच्या प्रवाहानुरूप
इंद्रिय तृप्तीचे कर्म करतो तरी तो इंद्रियांना धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. असा धर्मानं आचरण करणारा अशा स्वरूपाचा काम आहे तो. जो अप्रवृत्तीचा वाटा सांडुनी विधीची निघे वाटा ते मिची नियमाचा दिवटा सर्वे चाले. हा काम कर्मसन्यासाची आडवाट सोडून विधियुक्त कर्माचरणाच्या राजमार्गावरून चालतो आणि नियमितपणाची मशाल याच्याबरोबर नेहमी असते. म्हणजे सातत्याच्या उजेडामध्ये, धर्माच्या उजेडामध्ये हा आपला मार्गक्रमण करीत राहतो. कामू वैशिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्माशी होय पुरते मग मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. अशा सावधपणाने काम आपला व्यवहार करू लागला म्हणजे धर्माला पूर्तता होते. मग संसाराचा उपभोग घेणारे पुरुष सुद्धा मोक्ष तीर्थाचे मुक्त जन म्हणून मिरवतात. ते मोक्ष तीर्थामध्ये मुक्तपणे अवघान करतात. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेकी. अरे ज्याचं श्रुतीने सुद्धा गौरव केलेला आहे अशा श्रुतीच्या मांडवावर हा काम सृष्टीचा वेल वाढवत असतो. सृष्टीचा वेल मोठा मोठा करण्यामध्ये याचं काम असतं. आणि मग ही विश्वाची वेल जशी वाढत जाते, जशी वर वर जाते, तिच्यावर येणारी कर्माची पालवी फळभाराने ओतुंबून अखेर मोक्षाला जाऊन टेकते. ऐसा नियतू का कंदरपू जो भूताया बिजरपू तो मी म्हणे बापू योगी यांचा. अशा तऱ्हेनं सर्व भूतांचा उद्भव करणारा जो बीज रूप असणारा काम आहे तो मीच आहे असे योगी श्रेष्ठ परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हे एक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मज पासून जाणावे विकारले असे. अरे मी तुला आणखीन काय काय सांगू. सारांश हाच की हे सर्व वस्तू मात्र माझ्यापासूनच विस्तार पावलेले आहेत. हे समग्र विश्व संपूर्ण जगत माझ्यातूनच निर्माण झालेलं आहे. हे चैव सात्विका भावा राजशास्त्रांशाश्चै मत्तैवेति तन्विद्धि न त्वहं तेषु ते मयि. जे सात्विक राजस आणि तामस भाव म्हणजे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण. परंतु मी त्यांच्यात नसून ते मात्र माझ्याच आश्रयाने असतात. जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू. जे सात्विक राजस किंवा तामस असं जे काही असेल ते सर्व काही माझ्या स्वरूपापासून निर्माण झालेले आहेत हे तू नीट ध्यानामध्ये घे. हे झाले तरी माझ्या ठाई परीतया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. अरे हे विकार जरी माझ्या ठिकाणी निर्माण होत असतात तरी सुद्धा मी मात्र त्यांच्यामध्ये नसतो. ज्याप्रमाणे माणूस निद्रेमध्ये स्वप्नाच्या डोहामध्ये बुडून जातो मात्र त्या स्वप्नामध्ये जागृती नाही बुडू शकत. जागृती ही एक वेगळीच गोष्ट आहे, वेगळीच अवस्था आहे. त्याप्रमाणे मी असतो. जैसी रसाचीच सुघट बीज कनिका घनवट परीतीये स्तव होय काष्ट अंकुर द्वारे. ज्याप्रमाणे रसद्रव्याचा बनलेला भरदार असणारा असा बीजकण असतो, छोटस बी असतं आणि त्या बीजातूनच कोंब निर्माण होतो, मोठं झाड बनतं आणि जे झाड त्याच्या ढाळ्या फांद्या लाकूड हे कठीण बनत असतं, टणक बनत असतं. मात्र हे सर्व त्या बीजकणापासूनच निर्माण होत असतं. मग आता या काष्टाच्या ठाई सांग पा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. आणि मग त्या लाकडामध्ये कुठं जरी शोधलं तरी त्या बीजकण कुठंच आपल्याला आढळून येत नाही. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे जरी विकार उत्पन्न झालेले दिसत असले तरी त्या विकारामध्ये मात्र मी नसतो. पै गगनी उपजी आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही. आकाशामध्ये जसे ढग येतात पण त्या ढगामध्ये आकाश नसतं, किंवा ढगापासून पाऊस पडतो पण त्या पावसामध्ये ढग नसतात. मग त्या उदकाचे आवेशी प्रगटले तेज जे लखलखित दिसे
ते विजू माझी असे सलील काही. मग त्या पाण्याचा क्षोभ झाला म्हणजे तेजाचा लखलखाट होतो, म्हणजे वीज चमकते. मग त्या विजेमध्ये पाणी असतं असं आपल्याला म्हणता येईल का? आकाशामध्ये जमलेले ढग हे पाण्याचे असतात, ते एकमेकावर आदळले जातात आणि त्यांच्या घर्षणातून जी विजेची निर्मिती होते, त्या विजेमध्ये ते ढग असतात का? विजेमध्ये पाणी असतं का? विजेची निर्मिती करण्यास ढगच कारणीभूत असतात. तरी सुद्धा वीज म्हणजे ढग नव्हे. तसं या जगाची निर्मिती जरी परमेश्वरापासून झाली असली तरी जगाचा आणि त्याचा संबंध वेगळ्या प्रकारचा आहे. सांगी अग्निस्तव धूम होई, ते धुमी काय अग्नी आहे, तैसा विकारू हा मिनो हे जरी विकार असे. ज्या वेळेला अग्नी पेटवत असतो त्यावेळेला धूर त्यातून निघत असतो, पण धूर म्हणजे अग्नी नव्हे. तसं या जगामध्ये त्या परमेश्वराचे जर या नाना विकार निर्माण झालेले असले तरी तो स्वतः हे विकार नाहीत. तो परमेश्वर हा स्वतः विकार नाही, तो शुद्ध आहे, तो या सगळ्यातून वेगळा आहे. श्रीभीर गुणमयीर भावेरेभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्या परमव्ययम्. या सत्व रजतमात्मक पदार्थांनी मोहित होऊन हे सर्व जग त्यांच्या पलीकडे असणारा निर्गुण अविनाशी असा जो मी परमेश्वर त्याला जाणत नाही. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसे झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपी. अरे पाण्यावर ज्याप्रमाणे शेवाळ तयार होतो आणि ते शेवाळच पाण्याला झाकून टाकतो, म्हणजे ते शेवाळ पाण्याशिवाय जगू शकत नाही, पण ते शेवाळ पाण्याला झाकून टाकतो. किंवा आकाशामध्ये जसे आभाळ निर्माण होतो आणि आभाळ आकाशाचा लोप घडवतो, म्हणजे आकाश दिशेनासं करून टाकतो. हा गा स्वप्न लटके म्हणोई, परी निद्रावशे बाणले होई, तव आठवू काय देत आहे आपण पेया. किंवा स्वप्न जरी खोटं म्हणता येतं तरी जोपर्यंत निद्रेची सत्ता आहे तोपर्यंत ते जसे खरे वाटते आणि त्यावेळी आपल्याला आपली स्वतःचीच आठवण सुद्धा राहत नाही. हे असो डोळ्यांचे डोळाची पडळरचे, तेने देखणे पण डोळ्यांचे नगे जे काही. किंवा डोळ्यावर डोळाच मोतीबिंदू सारखा एखादा पडळ तयार करतो, एखादा पापुद्रा तयार करतो आणि तो पडळ जसे डोळ्याची दृष्टी नष्ट करतो, तैशी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, ती मजची आड ओढवली जवनिका जैशी. त्याप्रमाणे ही त्रिगुणमयी माझी जी सावली रूपी माया आहे ती माझ्या आत्मस्वरूपाची आड जणू काय पडदाच झालेली आहे. मनवणी भूते माते नेनती, माझीच परी मी नव्हती, जैसी मुळची जळी न विरती मुक्ता फळी. अरे त्यामुळंच हे सर्व प्राणी मात्र मला ओळखीत नाहीत. ते मजपासून झाले असले, माझ्यातूनच त्यांची निर्मिती झाली असली तरी ते म्हणजे मी नव्हे. पाण्यातच उत्पन्न झालेली मोती जसे पाण्यात विरघळत नाहीत त्याप्रमाणे हे आहे असं समज. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की
वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. पै पृथ्वीचा घटू की जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविजे. हे रवी तोची अग्निसंगेशी जे तरी वेगळा होयो. ज्याप्रमाणे मातीपासून एखादा घडा एखादं मडकं घडवलं जातं, पण ते लगेच फुटलं तर ते मातीमध्ये लगेच मिसळून जातं. पण त्याला जर अग्नीमध्ये भाजलं पुन्हा ते मातीहून वेगळं बनतं, परत ते सहजासहजी मातीत मिसळत नाही. तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव. परी माया योगे जीव जसे आले. अरे हे सर्व भूतमात्र आहेत, हे माझेच अवयव आहेत, परंतु हे माया योगानं आपापल्या जीवदशेला आलेले आहेत. म्हणून माझेची मी नवती, माझेची मजन ओळखती. अहम ममता भ्रांती विषयांध झाली. हे माझेच असले तरी मी नव्हे, हे माझेच असले तरी ते मला ओळखत नाहीत. कारण ते अहंता म्हणजे अहंकार, ममता, मीपणा आणि भ्रांती यामुळे ते विषयांध झालेले आहेत. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेत्तं तरन्ति ते. कारण ही माझी त्रिगुणात्मक आणि अलौकिक असणारी अशी माया पार होण्यास कठीण आहे. जे मला शरण येतात तेच या मायेला तरून जातात. आता महदादी ही माझी माया उतरून या धनंजया. मी होई जे हे आया कैसे निये. अर्जुना, महत्त्व म्हणजे जिथून प्रकृतीपासून पहिलं तत्व निर्माण होतं त्याला महत्त्व असं म्हणतात. महत्त्व जे काय आहे ती सर्व मायाच आहे. तिच्यापासून माझ्या मूळ स्वरूपाला कसे काय मिळावे असा प्रश्न आहे. जी ब्रह्माचळाचा घडा पहिल्या संकल्प जळाचा उघडा. सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. परब्रह्मरूपी पर्वताच्या शिखरावर मूळ संकल्परूपी पाण्याच्या फवाऱ्याबरोबर ज्या माया नदीचा लहानसा महाभूतरूपी बुडबुडा उत्पन्न झाला. जे सृष्टी विस्ताराचेनी ओघे चढत काळ कळणेचेनी वेगे. प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. नंतर जी सृष्टी रचनेच्या प्रवाहाने कालक्रमाने चढत्या वेगाने प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन तटाच्या मधून जी पळ सुटली. जे गुणघनाचेनी वृष्टी भरे भरली मोहाचेनी महापुरी. घेऊन जात नगरे यमनी मांची. सत्व रजतम या गुणत्रयाच्या वर्षावानं तुडुंब भरल्यामुळं जिच्या मोहरूपी लोंड्याने म्हणजे महापुरामध्ये यम नियम ही शहरं वाहून गेली. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत. माझी प्रमादादी तळपत महामीन. तिथं या माया नदीचं वर्णन चाललेलं आहे. त्या माया नदीच्या प्रवाहामध्ये जागोजाग द्वेषाचे भोवरे दाटलेले असतात. तसेच मत्सराची वळणे पडलेली असतात. तसेच प्रमादासारखे मोठे मोठे मासे त्यामध्ये तळपत असतात. जेथ प्रपंचाची वळणे कर्मा कर्माची बोभाने. वरी तरताती ओसाने सुख दुःखांची. जिच्यामध्ये प्रपंचाचे वळसे आणि गुंते खूप प्रमाणात आहेत. शिवाय कर्माकर्माच्या लोंढ्यावर सुखदुःखाचा केरकचरा आणि त्या पाचोळा तरंगत असतो. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा. जेथ जीव फेन संघटा सैंग दिशे. त्या नदीमध्ये विषय विलास रूपाच्या बेटावर वासनांच्या लाटा फुटत असतात आणि जीवरूपी फेसांची पुंजकी अडकलेली दिसून येतात. अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकडिया. जेथ विषयवर्मीच्या कळिया उल्लाळ घेती. ज्या नदीमध्ये अहंकाराच्या चाळ्याने विद्यामद घनमद आणि बलमद या तिघांच्या उकळ्या येतात आणि ज्या ठिकाणी विषय वासनांच्या लाटा उसळत असतात. उदयास्तांची लोंढी
पाडित जन्म मरणांची चोंढे, जेत पाच भौतिक बुडबुडे होती जाती. ज्या नदीमध्ये उदय असतांच्या लोंढ्यांनी जन्म मरणाची ढोह निर्माण होतात, त्यात पंच महाभूतात्मक सृष्टीचे बुडबुडे एकसारखे उठत राहतात आणि फुटत राहतात. सम्मोह विभ्रम मासे गीताती धैर्याची आयुषे, तेथ देववडे भोवत वळसे अज्ञानाचे. ज्या नदीमध्ये मोह आणि संभ्रम विभ्रम यांचे मासे मांस तोडून गिळतात आणि मग वेडे वाकडे अज्ञानाचे वळसे खात ते गरगर भोवती भोंडत राहतात, फिरत राहतात. भ्रांतीचेनी खडुळे रेवली असतेचे अवगाळे, रजोगुणाचेनी खळाळे स्वर्ग गाजे. यामध्ये भ्रमाच्या गढूळपणामुळं श्रद्धेची दलदल बनते आणि रजोगुणाच्या खळखळाटाचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकू जातो. तमाचे धारशे वाढू सत्वाचे स्थिरपण जाडू, किंबहुना हे द्वाड माया नदी. अरे या माया नदीमध्ये तमगुणाचे प्रवाह पुष्कळ आणि जोराने वाहत असतात आणि सत्वांचे संतपण तरुण जाण्याच्या कामी बोजट ठरते. अशी ही माया नदी एकंदरीतच फारच दुष्ट आणि कठीण अशी आहे. पै पुनरावृत्तीचे नी उघडे, झळंबती सत्यलोकीचे उडे, घाये गडबडती गोंडे ब्रह्मगोळकाचे. अरे या नदीच्या जन्ममूर्तीच्या उसळीबरोबर सत्यलोकातले किल्ले कोट खचून जातात आणि ब्रह्मांडरूपी वाटोळे गोटे गडबडा लोळू लागतात. तया पाणी याचनी वहिलेपणे, अजूनी न धरती ओभाणे, ऐसा मायापूर हा कवने तरी गेल गा. अरे या नदीचा वेग इतका प्रचंड आहे की तो थांबतच नाही. मग या मायापुराला कोण बरे तरुण जाईल. हेच एक नवलावो, जो जो की जे तरनो पावो, तो तो आपावो होयत ऐक. अरे या ठिकाणचं आणखीन एक नवल आहे, आणखीन एक चमत्कार सदृश स्थिती आहे. ती ही की या माया नदीला तरुण जाण्यासाठी आपण जो जो म्हणून काही उपाय करावा, तो उपाय उलट अपकार ठरत असतो, तो अंगलट येत असतो, तो अपायच होत असतो. एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिगाली तयांची शुद्धीची नाही, एक जाणवेचे डोही गर्वेची गेले. काही जण स्वतःच्या बुद्धीच्या हिमतीवर या नदीमध्ये शिरले, पण लवकरच त्यांची शुद्ध निघून गेली. पण दुसरे कोणी ज्ञानाच्या डोहामध्ये गर्वाच्या तोंडी अडकून पडले. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेली. अरे अनेक जणांनी 3 वेदाच्या सांगडी बरोबर अहंकाराचा धोंडाही आपल्या गळ्यात बांधून घेतला. म्हणजे 3 वेदाचे जे धारक आहेत त्यांच्या जोरावर त्यांनी या नदीतून पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या बरोबर अहंकार असल्यामुळे अहंकाराचा धोंडा त्यांच्या गळ्यात बसला आणि अशा स्थितीत उन्मादाच्या माशेने त्यांना सर्वच्या सर्व गिळून टाकलं. एकी वैशेचे जाड बांधले, मग मनमथाशी एकासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या. कोणी तारुण्याच्या बळाचा उपयोग करून घेऊन ही नदी पार करण्याचा प्रयत्न केला, पण ते विषय लंपटतेच्या नादी लागले आणि मग विषय मगरांनी त्यांना चघळून टाकून दिले. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मती भ्रंशाचा जरंगा, तेने कवळी जाती पैगा चहुकडे. आणि पुढे म्हातारपणाच्या लाटेत जी बुद्धिभ्रंशांची म्हणजे म्हातारपणाची जी जाळी आहेत त्यामध्ये ते जिकडे तिकडे अडकून पडतात. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या वरती दाटत, आपदा गिरी चोंबिजत उधवला ठाई. मग शोकाच्या खडकावर आपटत, रागाच्या भोरामध्ये गुदमरत ते जेथे वर डोके काढतात तेथे तेथे आपत्तीची गिधाडी त्यांना टोचा मारायला तिथे आलेली असतात. मग दुःखाचे बरोबरटे बोंबली, पाठी मरणाची रेवे रेवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. मग ते दुःखाच्या बरबटीने माखून जाऊन मरणाच्या रेताड्यात शेवटी ऋतून गडप होतात. विषय लंपटतेच्या मागे लागलेले पुरुष
हे असे एकंदरीत फुकट आपलं आयुष्य वाया घालवतात. एकी यजन क्रियेची पेटी बांधुनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेली. दुसऱ्या काही लोकांनी यज्ञविधीच्या पेट्या आपल्या बरोबर पोटाखाली बांधल्या आणि अशा उपायाने ते स्वर्ग सुखाच्या भागदाडात जाऊन अडकले, पण ते मोक्षाला नाहीत गेले. एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्म बाह्याचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. तर इतर काही लोकांनी मोक्ष मिळवण्यासाठी कर्मरूपी बाहूंचा आधार घेतला, परंतु ते विधी निषेधाच्या भोवऱ्यामध्ये आयतेच सापडले. जेथ वैराग्याची नाव न रगी, विवेकाचा तागा न लगी, वरी काही तरो ये योगे तरी विपाय तू. ज्या ठिकाणी वैराग्याची तराडे शिरू शकत नाहीत किंवा विवेकाचा दोरही पोचत नाही, परंतु जेथे योग साधनाने थोडेसे तरता येते, पण तेही क्वचितच. ऐसे तरी जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. अशा या माया नदीला तरून जाण्याचे जीवाला सामर्थ्य आहे, अशा म्हणण्याला उपमा तरी कसली द्यावी. जरी अपत्यशिळा व्याधी, कळे साधू दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली साती. अरे जो रोगी पथ्य करीत नाही, अशा रोग्याचा रोग कसा बरे होईल. जर दुर्जनाची बुद्धी आवाक्यात कशा पद्धतीनं आणावी हे जर कळालं, जर हाती आलेली सिद्धी लोभट मनुष्य कसा काय टाकू शकेल. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवशी जरी. जर चोराला भर सभेमध्ये घुसवेल किंवा माशाला गळ गिळवेल किंवा भित्रा मनुष्य जाखिनीवर उलटून उसळेल. पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. किंवा हरणाचे वासरू जाळ तोडील, जर मुंगी मेरू पर्वत चढून पलीकडे जाईल, त्याप्रमाणे हा जीव माया नदी पार करून पलीकडच्या तटावर पोहोचेल. म्हणून गा पांडुसुता, जैसी सकामान जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे बाईल वेड्या माणसाला स्वतःची बायको धाकात ठेवता येत नाही, त्याप्रमाणे जीवाला ही माया नदी तरून जाता येत नाही. येथ एकटी लीला तरली, जे सर्व भावे मज भजले, तयाईच थडी सरले माया जाळ. ही जी माया नदी आहे, हा जो मायेचा बाजार आहे, हा खेळ मात्र असेच लोक तरतात की जे सर्व भावाने मला भजतात. त्यांची एक मोठी गंमत असते की जे मला पूर्णपणे सर्वस्वनिशी समर्पण करून मला भजतात, त्यांना नदीमध्ये उडी घ्यावीच लागत नाही, कारण त्या याच तीरावर त्यांची नदीच नाहीशी होऊन जाते. ते मायाजळच नाहीशी होऊन जातं. मायेचं जे पाणी तयार झालं असतं ते भ्रामक असतं आणि तेच नाहीसं होऊन जातं. हेच तर याचा विषय आहे. यामध्ये उडी घेऊन पलीकडे जावंच लागत नाही. अलीकडच्या कडला असतानाच माया नदी नाहीशी होऊन जाते. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्यांना सद्गुरु रूपी खासा तऱ्या सापडला आहे आणि ज्यांनी अनुभवाची कास बळकट मारली आहे, शिवाय आत्मबोधाचा तराफा ज्यांच्या हातामध्ये आलेला आहे, जे हंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची झुळका चुकावणी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. ज्यांनी आपल्या अहंकाराचे जड असणारे ओझे फेकून दिलेले आहे, संकल्प विकल्पाची वारी चुकून विषयासक्तीच्या ओघाची धार टाळून, जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले जे. ज्यांनी एकत्वाचा उतारा गाठून आत्मबोधाची सांगड साधली आणि मग निवृत्तीच्या पैलतीराला जे झेपावले जातात, ते उपरतीच्या वावी सेलतो,
सोहम भावाचिनी थावे पेलत, मग निघाली अनकळीत निवृत्ती तटी. ते मात्र वैराग्याचे आपले हात सपासप मारत अहम ब्रह्मास्मी या श्रद्धेच्या सामर्थ्याने तरंगत शेवटी निवृत्तीच्या तटाला अनायासपणे जाऊन पोहोचतात. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐशे भक्त विपायले बहुवस नाही. अरे अशा मार्गाने जी माझी भक्ती करतात ते माझ्या या मायेला तरून जातात. परंतु असे भक्त फारच विरळ आहेत, ते फारसे आढळत नाहीत. नो माम दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, मायया पुरत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. मायेने ज्याचे विवेक ज्ञान नष्ट झालेले आहे ते मूढ आणि दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धीने व्यापले गेल्यामुळे ते मला भजत नाहीत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोऽर्जुनो, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच वर्तर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, दुःखपीडित, ज्ञानाची इच्छा धरणारे, द्रव्याची इच्छा धरणारे आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे सदाचारी लोक माझी उपासना करतात. जे बहुता एका अवतारू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्या एका भक्ताशिवाय इतरांना अहंकाराचे वारे भरते, त्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडतो. ते वेळी नेमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, आणि करतात जे न करावे वेदू म्हणे. अहंकाराचा संचार झाला म्हणजे नियमांचा आडपडदा सुटून जातो आणि भविष्यामध्ये जो अधपात घडून येईल त्याची लाजच नाहीशी होऊन जाते आणि मग प्राणी जे करू नये ते करू लागतात. वाही पा शरीराची या गावा, जया लागी आली पांडवा, तो कार्यार्थो आघवा सांडून या. अरे ज्या कार्यासाठी आपण हा शरीर देह धारण केलेला आहे ते सर्व कार्य ते अजिबात सोडून देतात. इंद्रिय ग्रामीचे राजविधी, अहम मनतेची या जल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळवून या. मग हे इंद्रिय रूपी गावाच्या राजमार्गात अहंकाराची बडबड करीत विभिन्न प्रकारच्या विकारांचा घोळका जमवतात किंवा झुंडच तयार करतात. दुःख शोकांच्या घाई, मारिली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, रे ग्रासिली माया. मग दुःखाचे आणि शोकाचे तडाखे बसू लागले की यांच्या स्मृतीचा भ्रंश होतो. या सर्वांचे कारण काय, तर ही प्रकृती माया आहे हेच समज. म्हणून ते माते चुकले, ऐक चतुर्विध मज भजले, जेही आत्महित केले वाढते का. अशा प्रकारचे जीव मला विसरलेले आहेत, ज्यांनी आत्महित साधलेले आहे. अशा माझ्या भक्तामध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत. तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणिजे ज्ञानी हा चौथा. यामध्ये पहिला आहे तो अर्थ भक्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि जो ज्ञानी भक्त आहे तो 4थ्या प्रकारचा आहे. तेषां ज्ञानी नित्ययुक्तो एक भक्तीर विशिष्यते, प्रियो हि ज्ञानी नोत्यर्थो अहम सच मम प्रिया. या 4 प्रकारच्या भक्तामध्ये नेहमी निष्कामतेने वागणारा, अनन्य भक्ती करणारा असा जो ज्ञानी भक्त आहे तो सर्वश्रेष्ठ होय. कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून तोही मला तसाच प्रिय असतो. तेथ अर्थ तू आरतीची व्याजी, जिज्ञासू तू जाणावया लागी भजे, तिजेनी तेने इच्छे अर्थसिद्धी. यापैकी पहिला जो अर्थभक्त आहे तो दुःख निवारणाच्या निमित्ताने माझी भक्ती करतो. जिज्ञासू ज्ञान लालसेने भक्ती करतो. अर्थार्थी हा द्रव्य प्राप्तीच्या इच्छेने भक्ती करतो. मग 4थी याच्या ठाई, काहीची करणे नाही, मनोनी भक्तू एक पाही ज्ञानी आजू. परंतु 4थ्या प्रकारचा जो ज्ञानी भक्त आहे त्याला
कोणतीच वासना तृप्त करायची राहिलेली नसते. तो निर्हेतुकपणे निरीक्षपणे फक्त भक्तीसाठी भक्ती करीत असतो. म्हणून तो ज्ञानी भक्त मला सर्वात श्रेष्ठ आणि प्रिय भक्त आहे. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदा भेदाचे कडवसे मग मीची झाला समरसे आणि भक्तुही तेविची. कारण त्याच्यामधील ज्ञानाच्या प्रकाशानं भेदाभेदाचा अंधार नाहीसा होऊन गेलेला असतो आणि तो मद्रूपच झालेला असतो. तसाच माझा भक्तही होऊन राहतो. म्हणजे तो माझ्याशी एकरूपही होऊन जातो, शिवाय तो माझा भक्तही शिल्लक राहतो. परी यानिकांची दिठी नाविक जैसा स्फटिकुची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तू. सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर स्वच्छ स्फटिकाची शिला क्षणमात्र पाण्यासारखी भासते. तसाच प्रकार या ज्ञानी पुरुषाचा असतो. हा काही एक चमत्कारिक वर्णन प्रकार आहे असे नाही. जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैदन सरे जरी ऐक्याला. वारा शांत होऊन ज्यावेळेला आकाशामध्ये मिसळून जातो त्यावेळी त्याच्या आकाशाहून वेगळे असे वारे पण शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे तो ज्ञानी माझ्याशी एकत्व पावला तरी तो भक्त आहे या विधानाला सवडच राहत नाही. जरी पवन हलवुनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे हे रवी गगन तो सहजे असे जैसे. ज्यावेळेला शांत वातावरण असतं अशा वातावरणामध्ये आकाश आणि वारा असं भिन्न दिसत नाही. पण ज्यावेळेला आपण हलवून पाहतो त्यावेळेला वारा आहे असं आपल्याला जाणवतं. इतर वेळेला तो वारा गगनरूप होऊन गेलेला असतो. तैसे शारीरे हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परी अंतर प्रतीती धर्मे मेची झाला. त्याप्रमाणे जेव्हा तो ज्ञानी शरीरद्वारा एखादं कुठलं कर्म आचरण करतो त्यावेळेलाच तो भक्त आहे असं आपल्याला समजून येतं. अन्यथा तो आंतरिकरित्या माझ्याशी एकरूप होऊन गेलेला असतो. आणि ज्ञानाचे नि उजळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मी तैसेची म्हणे उचंबळता साता. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशामुळं तो मीच आत्मा आहे असे जाणतो. या कारणास्तव मीही प्रेमाने उचंबळून त्याला आत्माच समजतो किंवा आत्माच मानतो. हा गा जीवा पहिली कडली कुणे जो पावनी वावरू जाणे तो देहाचे नि वेगळेपणे काय वेगळा होय. अरे जीवाच्या पलीकडची ज्या आत्मस्वरूपाची खून ओळखून जो व्यवहार करतो तो केवळ भिन्न देहधारी झाला म्हणून काय परमात्म तत्वापासून तो वेगळा असत नाही. उदार सर्व वैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम अस्थित संयुक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. खरे तर सर्वच भक्त उत्तम प्रकारचे आहेत, पण त्यातील ज्ञानी म्हणजे मीच असे मला वाटते. कारण मीच सर्वोत्तम गती मानून युक्तचित्त होऊन त्यानेच माझा आश्रय निरंतर केलेला असतो. म्हणून आपल्या हिताचे नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालभे सा ज्ञानी ऐक. आपल्या हिताच्या लोभामुळं वाटेल ते पुरुष भक्त म्हणून मला झोंबू लागतो, परंतु मीच ज्याच्या आवडीचा विषय झालेला आहे असा एक फक्त ज्ञानी भक्तच असतो. पाहे पादुभतेची आशा जगची धेनुषी करीतशी पासा परी दोरे विन कैसा वत्साचा बळी. दूध मिळावं म्हणून गाईच्या पायाला भाला घालतात, पण पायाला दोर न बांधताच वासराला त्याचा भाग कसा बरे मिळू शकतो. म्हणजे वासरू पिताना त्याला गाईला भाला घालावा लागत नाही. काजी तनु मन प्रमाणे ते अनिक काहीची नेने देखत या ते म्हणे हे माय माझी. त्याचं कारण असं की तन मन जीवानं त्या वासराला आपल्या आईशिवाय म्हणजे त्या गाईशिवाय इतर काहीच ठाऊक नसतं. तिला पाहताच ते वासरू म्हणतं की हीच माझी आई. हजारो गायी जरी त्याच्या समोर उभ्या केल्या तरी ते बरोबर त्या स्वतःची आपली आई ओळखतं. ते येणे माने अनन्य गती
म्हणून धेनुई तैशीची प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. त्याचप्रमाणे ते अर्भक म्हणजे ते पाडस वासरू आपल्याशिवाय अगदी अनाथ आहे, अनाश्रित आहे असे पाहून ती गायही त्याच्यावर तशीच एकांतिक प्रीती करते. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पडियंते आम्हा. भगवान पुन्हा म्हणतात की अर्जुना, दुसरे जे 3 प्रकारचे भक्त आहेत तेही आपापल्या परीने चांगलेच आहेत आणि ते सुद्धा मला आवडतात. परी जाणून या माते जे पाहू विसरले मागवते जैसे सागरा येऊन सरते मुरडावे थेली. परंतु माझे ज्ञान झाल्यावर म्हणजे ईश्वराचे ज्ञान झाल्यावर जे पुन्हा मागे फिरण्याचेच विसरून जातात. जणू काय एकदाच नदी समुद्राला मिळाली की मग तिचं पाठीमागं फिरणं संपून जातं. तैशी अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिदी गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू. त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणामध्ये उद्भवलेली अनुभूतीरूपी गंगा माझ्या स्वरूप सागरामध्ये जेव्हा येऊन मिसळते तो भक्त म्हणजे मीच आहे. आता याच्याशिवाय अधिक विस्तार करून सांगता येणं अवघड आहे. हे रवी ज्ञानी आजू म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे परी काय खिजे न बोलणे बोलू. अरे जो ज्ञानी आहे ते माझंच चैतन्याचं स्वरूप आहे, प्रत्यक्ष माझा आत्मा आहे. हे वास्तविक बोलण्यासारखं नाही, पण काय करावं, जे बोलू नये तेच बोलून बसलो. बहूनां जन्मनां नंती ज्ञानवान्ना प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मांच्या चक्रानंतर हे सर्व जगत वासुदेवमयच आहे. हे सर्व जग परमेश्वराचं रूप आहे, स्वरूप आहे. असे ज्ञान झालेला भक्त, असे ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मलाच येऊन मिळतो. परंतु असे जाणणारा महात्मा फारच दुर्लभ आहे. जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावूनी आला पाडी सद्वासनेची या. मग तो संत सज्जनांच्या संगतीमध्ये येतो आणि सत्कर्माच्या वाटेने चालत राहतो. त्यावेळेला अपप्रवृत्तीच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांना बाजूला घालतो आणि तो सत्कर्माच्या राजमार्गावरून चालू लागतो. आणि जन्मशतांचा वाहतपणा देवीची आशेची आणलेची वाहना तेथ फल हेतूचा उगाना कवनू चाळी. मग हा शेकडो जन्मपर्यंत त्याच वाटेने प्रवास करीत राहतो. अशा प्रकारचा प्रवास करत असताना तो आशा मनशा वासनेचं चप्पल सुद्धा आपल्या पायात घालीत नाही. मग ते फलहेतूचा हिशोब कसला आला आहे? फलहेतूचा हिशोब ठेवतच नाही. ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया येती तव कर्मशयाची पाहती पहाट झाली. मग अशा तऱ्हेनं जन्मोजन्मी शरीर धारण करण्याच्या मायेच्या खेळामध्ये तो एकटा वासनासंग सोडून कर्मयोगाच्या वाटेने वेगानं चाललेला आहे. तो कर्मक्षय होताच ज्ञानाची पहाट होते. ज्यावेळेला हा सर्व प्रकारचा कर्मक्षय होऊन जातो त्यावेळेलाच ज्ञानाचा उदय होत असतो. तैशीच गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची उतपली पडली तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची दिठी. त्याच वेळेला त्याला सद्गुरु कृपेचा लाभ होतो आणि ज्ञानाच्या किरणाची तिरीप पडते. मग त्याच्या दृष्टीला भेदभाव रहित एकत्वाची संपत्ती प्रकट होते. ते वेळी जयाकडे वास पाहे ते उता मीची तया एकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. अशा वेळेला तो ज्या दिशेकडे पाहिल त्या दिशेला त्याला मी फक्त एकटाच दिसत असतो, किंवा तो निवांत जरी राहिला तरी तो माझ्याच ठिकाणी स्थित असतो. तो कुठेही असो त्याला सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र मीच दिसत असतो. हे असो अनिक काही तया सर्वत्र मी वासुनी नाही जैसे सभाय जळडोही बुडाली आघटा. ज्याप्रमाणे एखादं मडकं
एखादा घट पाण्यामध्ये बुडवला किंवा बुडला, त्या घाटाच्या खाली, घाटाच्या वर, घाटाच्या सर्व बाजूला फक्त पाणीच असतं. त्याप्रमाणे त्या ज्ञान्याला सर्वत्र मीच दिसत असतो. तैसा तू मज भीतरी, मी तया तू बाहेरी, हे सांगी गेलं बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो भक्त माझ्या आतमध्ये असतो आणि मी त्याच्या आत आणि बाहेर सुद्धा असतो. हे फक्त बोलून सांगू शकणार नाही, कारण या अवस्थेचं वर्णन शब्दानं करता येण्यासारखं नाही. हा फक्त अनुभवीच विषय आहे. म्हणून असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरले करी आपू विश्व. म्हणून इतकेच सांगतो की अशा रीतीने ज्ञान संपत्तीची वखार त्याला उघडी झाली म्हणजे तो ज्ञानद्रव्य व्यवहारातून चालवून सर्व विश्व आपलेचे करून घेतो. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी या तोची. अरे हे सर्व विश्वच, ही सर्व सृष्टी त्याला वासुदेवमय होऊन जाते. जसं ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्य इदम सर्व हे जे काही अनुभूतीचे उद्गार काढलेले आहेत, त्याचप्रमाणे हे सर्व वासुदेवमय होऊन जातं. या अनुभव रसाने त्याचे अंतरंग आपोआप दाटून गेल्यामुळे तोच श्रेष्ठ भक्त आणि खरा ज्ञानी असतो. जयाची प्रतीतीचा वाखारा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाथी. अरे त्याच्या अनुभवाची परिव्याप्ती एवढी विस्तृत आणि व्यापक असते की त्यामध्ये स्थावर जंगमात्मक सर्व सृष्टीजात सामावू शकते. आणि अर्जुना, असा महात्मा खरोखर फारच दुर्लभ असतो. हेर बहुत जोडती किरती, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे तिथी विषयांध झाले. अर्जुना, इतर हजारो लाखो जे काही भक्त आहेत आणि ते माझे भजन करत असतात, पण त्यांची भजनं फक्त भोगासाठी असतात. अशांचे मन त्यांच्या आशामध्ये, वासनेमध्ये, वासनेच्या अंधकारामध्ये विषांध होऊन गेलेले असतात. कामस्ते स्थैर्हत ज्ञानं प्रपद्यन्ते अन्यदेवतः, तं तं नियमास्थायु प्रकृत्या नियतः स्वया. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या कामवासनाने वेढावलेले लोक तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात. आणि फळांची हावा, हृदयी कामा झाला रिगावा, ही तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. अरे जे फळाच्या हावरेपणामुळं अंतकरणामध्ये विषय वासनेचा प्रवेश झाला की ज्ञानाचा दिवा कामाच्या झपाट्याने मालवून जातो. ऐशी उभयता अंधारी पडली, म्हणून पाशीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरान. अशा प्रकारे ते आतून आणि बाहेरून गहन अशा अंधारात बुडालेले असतात आणि जवळ अगदी मला खेटून असून सुद्धा ते मला चुकतात, मला विसरतात, मला जाणत नाहीत. आणि मग सर्व जीवे भावे ते इतर देवतांच्या नाजदी लागतात. हा आधीच प्रकृतीचे पायिक, वरी भोगा लागी तव रंक, मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभसती. असे पुरुष आधीच मायेचे दास झालेले असतात. तशात त्यांना विषय भोगाचा लालसा लागून ते गयावया करून लंपटपणाने इतर सर्व देवांची भक्ती केवढ्या कोड कौतुकाने करतात. कवनी तिया नियम बुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहित करणे. ते वेगवेगळ्या मान्यता तयार करतात आणि नियम निर्बंध बनवतात. पूजा द्रव्यांची जमवाजमव करतात आणि शास्त्रोक्त विधीने किती काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करीत असतात. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय.
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितमिच्छति तस्य तस्याचलं श्रद्धं तमेव विदधाम्यहम्। जो जो भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा मी स्थिर करीत असतो. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितामी. अरे जे असे भक्त आहेत ते ज्या ज्या देवतांची भक्ती करत असतात किंवा भजन करत असतात त्यांची त्यांची ती आवड मी पूर्ण करीत असतो. देवो देवी मीची पाही हाही निश्चय त्यासी नाही भावते ते ठाई वेगळा लाधरी. अरे देव काय देवी काय हा देव काय तो देव काय सर्वत्र मीच आहे हा निश्चय त्यांच्या बुद्धीला झालेला नसतो. म्हणून निरनिराळ्या देवदेवता खरोखरच निरनिराळे आहेत, वेगवेगळे आहेत असा भेदभाव त्यांच्या अंतर्यामी असतो. सतया श्रद्धया युक्तो तस्यार्धानं मिहति लभतेच तथा कामं मयेव विहितान्निहितान्. तो त्या स्थिर श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली ती इच्छित फळे त्याला मिळत असतात. मग ती या श्रद्धा युक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागी. अशा रीतीने तो श्रद्धेने सज्ज होऊन आपापल्या इष्ट देवतांचे यथाविधी आराधन करतो आणि कार्यसिद्धी होईपर्यंत अखंडपणे चालवतो. ऐसे जेने जे भाविजे ते फळतेने पाविजे परी तेही सकळ निपजे मजची स्तव. अशा भक्ताने आपल्या मनामध्ये जे फळ धरलेले असते किंवा जी कामना धरलेली असते ते फळ त्याला मी मिळवून देतो, परंतु ते फळ सुद्धा माझ्यापासूनच उत्पन्न झालेले असते. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु त्या मंदबुद्धी भक्तांना मिळणारे जे काय फळ असते ते अल्पकाळ टिकणारे असते. त्या देवतांचे भक्त त्या देवताकडे पोहोचतात, मात्र माझे भक्त हे मलाच येऊन मिळतात. परी ते भक्त माती नेनती जे कल्पने बाहेरी न निघती मनोनी कल्पित फळ पावती अंतवंत. अरे असे जे भक्त आहेत ते मला जाणत नाहीत. ते त्यांनी स्वतःच निर्माण करून ठेवलेले ज्या काही कल्पना असतात त्या कल्पनेतून ते बाहेर येत नाहीत आणि म्हणून त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांच्या कल्पनेमध्ये जे असतं तेच फळ त्यांना मिळतं आणि त्यांची कल्पना ही अंतवंत असते, म्हणजे विनाश असते, अशाश्वत असते. अशाश्वत फळच त्यांना मिळत असते. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन हेर फल भोगतो स्वप्न नाव भरी दिशे. अशा प्रकारचे जे भजन आहे ते खरं तर संसाराचंच साधन ठरतं, कारण आत्मानुभवा वाचून हे सर्व फळभोग क्षणभर भासणाऱ्या स्वप्नासारखेच असतात. हे असो परवते मग हो का आवडते परी यजी जो देवतांते तो देवत्वाशीची. हा विचार थोडा बाजूला ठेवला तरी तो ज्या देवतेचे आवडीने भजन करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला जाऊन तो मिळत असतो. हे रतनु मन प्राणी जे अनुसरले माझेची वाहनी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. मात्र दुसरे जे कोणी तन मन जीवाने माझ्या मार्गाला लागले, मला अनुसरले, ते देहपातानंतर मलाच येऊन मिळत असतात किंवा ते मद्रूप होतात, माझ्यासारखेच बनतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परम भावम जानन्तु मम्माव्ययम अनुत्तमम. मूढ लोक माझे श्रेष्ठ उत्कृष्ट आणि अव्यय स्वरूप न जाणता
मलाही अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरूपामध्ये प्रकट झालो आहे असे समजत असतात. परी तैशी न करीती प्राणी वाया आपल्या हिती वाणी जे पोहता ती पाणी तळहाताचेनी. मात्र सामान्य लोक असे करत नाहीत आणि फुकट आपल्या हिताचा तोटा करून घेतात. खरे तर ते तळ हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करत असतात. ना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे आणि मनी तरी आठवीजे तिल्ल रोदकाते. अरे अमृताच्या समुद्रामध्ये उडी घ्यावी आणि आपले तोंड मात्र घट्ट मिटून घ्यावे किंवा मनात डबक्यातील पाण्याची आठवण करून उगीच कशाला झोरत बसावं. हे ऐशी कासया करावी जे अमृत ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. अरे खरी तरी ही मोठी गंमतच आहे. अमृतामध्ये शिरून त्यामध्ये बरेच मरण का ओढून घ्यावे, त्याच्यापेक्षा अमृत होऊन अमृतातच का राहू नये. तैसा फळ हे तुचा पांजरा सांडून या धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी अनुहावी. त्याप्रमाणे हे अर्जुना, हा फळ हेतूचा पिंजरा सोडून अनुभवाच्या पंखानी ज्ञानाकाशामध्ये भरारी घेऊन स्वतः त्याचे स्वामी होऊन का राहू नये. जेथ उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडोई ऐसा. त्याप्रमाणे मनामध्ये जो फळाचा हेतू असतो आणि तो हेतू हाच एक साफळा तयार करतो. मग हा फळ हेतूचा साफळा फेकून देऊन सांडून दूर करून प्रतीतीच्या आकाशामध्ये एका दिव्य अनुभूतीसाठी चिदंबरा म्हणजे चिदाकाशामध्ये, अंबर म्हणजे आकाश आणि चिद म्हणजे चिद, चिदंबर म्हणजे चिदाकाशामध्ये, तर प्रतीतीच्या चिदाकाशामध्ये मुक्त विहार करण्यासाठी उडी का बरे मारू नये. तया उमापा माप का सुवावी मज अव्यक्त व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी. त्या अमाप म्हणजे ज्याला उपमाच देता येत नाही अशा आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न का करावा. अव्यक्त आणि निराकार अशा मला व्यक्त साकार का बरे मानावे. माझे स्वरूप सर्वत्र स्वतः सिद्ध असूनही त्यासाठी नुसती साधने हाताशी धरून त्या साधनांच्याच ओझ्यामध्ये का बरे मरून जावे. परी हा बोल आघवा जरी विचारी जतशे पांडवा तरी विशेष या जीवा न सोज वेगा. पण अर्जुना, अशासारखे जर प्रश्न विचारले तर या जीवांना त्याचे फारसे काही आवडत नाही, त्यांना ते रुचत नाहीत. नाहं प्रकाशा सर्वस्व योग माया समावृतः मूढो अयं नाभिजानाति लोको मामजं अव्ययम्. मी योग मायेने झाकला गेला असल्यामुळे सर्वांना प्रकटपणे दिसत नाही, पण मी जन्मरहित आणि अविनाशी आहे हे मात्र मूढ लोक जाणत नाहीत. काजी योग माया पडळे हे झाले हाती आंधळे म्हणून प्रकाशाचिनी दिहबळे न देखती माते. अरे हे जीव प्रकृती मायेच्या पडद्यामुळे आंधळे झालेले आहेत, म्हणून ते प्रकाशाच्या उजेडाने सुद्धा मला पाहू शकत नाहीत. हे रवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे पाहे पाकवन जळ रसे रहित आहे. नाहीतर मी ज्यामध्ये नाही अशी एखादी वस्तू आहे का. अशी कुठलीही एकही वस्तू नाही की ज्यामध्ये मीच नाही, ज्यामध्ये परमेश्वर नाही. असं कधी झालंय का. कुठलंही पाणी की ते रसविरहित आहे. पाण्यामध्ये कुठला ना कुठला तर रस असतोच. पवन कवना तेन शिवेची आकाश केन समायेची हे असो एकमेची विश्वी आहे. ज्याप्रमाणे वारा कोणाला शिवत नाही असे कधी झालंय का. आकाश कोणत्या ठिकाणी नाही असं कधी होऊ शकतं का. त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये मी एकटाच भरून उरलेलो आहे. वेदाहं समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन. हे अर्जुना, मी भूत वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणी मात्रांना जाणतो,
पण मला मात्र कोणी जाणत नाही. येथे भूते जे अतितली ये मीची होऊन ठेली, आणि वर्तत ती जे तुली तीही मीची. अर्जुना, आजपर्यंत जे काही भूत मात्र होऊन गेले ते मद्रूपच होऊन गेलेले आहेत, आणि आता या घडीला तू जे भूत मात्र अनुभवतोयस ते सर्व ही मीच आहे. ही भविष्याप्रमाणे जियेही तीही मज वेगळी नाही, हा बोलशी एरवी काही होय ना जाय. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जी काही भूते उत्पन्न व्हायची आहेत, निर्माण होणार आहेत, तेही माझ्यापासून भिन्न नाहीत. खरोखर फक्त ही मायेची भाषा आहे, नाहीतर खरोखर काही होतही नाही आणि काही जातही नाही. दोराची या सापाशी डोंबा बडिया ना घव्वाळायशी, संख्या न करवे कोणाशी तेवी भूताशी मिथ्यात्वी. अरे, एखाद्या दोरीवर भ्रमामुळे दिसणारा जो साप असतो तो काळा आहे, गोरा आहे, पिवळा आहे, तांबडा आहे, हे जसे कोणाच निश्चितपणे ठरवता येत नाही, तसेच भूतमात्राविषयी आहे, कारण ते सर्व मुळातच मिथ्या आहे. ऐसा मी पांडुसुता अनुसुत सदा असता, या संसार जो भूता तू आणि बोली. अशा प्रकारे अर्जुना, मी सर्व भूतमात्र आता अखंड आणि ओतप्रोत भरलेला असताना हे जीव ज्या संसारात गुरफटलेले आहेत त्या संसाराचे भाष्य मात्र निराळेच आहे. ते वेगळ्याच प्रकारचं बोलत राहतात. इच्छा द्वेष समुत्थेनु द्वंद्व मोहेन भारतु, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतपू. कारण हे भारता, इंद्रियाच्या इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखादी द्वंद्वाच्या मोहाने सर्व भूते या सृष्टीत भ्रम पावत असतात. तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल परेसी, जय अहंकारात अनुषी वालभ पडली. आता या संसाराची कथा मी थोडक्यात सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि काया यांचे प्रेम जडले, तेथ इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषेशी मांडली वराडिक. मग त्यांच्यापासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली, आणि नंतर ही मुलगी तारुण्याच्या भरात आली, तेव्हा तिने द्वेषाबरोबर शरीर संबंध केला, म्हणजे इच्छेनं द्वेषाशी लग्न लावलं. म्हणजे इच्छा नावाच्या मुलीनं द्वेषाशी संबंध केला. या दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजेयाने वाढविला अहंकारी. मग या इच्छा द्वेष या जोडप्यापासून द्वंद्व मोह म्हणजे सुख दुःख हर्ष शोक लाभ आलाभ या मोहाचा जन्म झाला. आणि मग या द्वंद्व मोह या लेकराला त्यांचा जो आजोबा अहंकार यांनी मोठे केले, वाढवले. जो धृतीशी सदा प्रतिकुळू, नियमाही नागवे सळू, आशा रसे दोंदिलो झाला साता. आणि हा पोर मनोधैर्याचा शत्रू झाला, इंद्रिय निग्रहाच्या लगाम राहीना इतका तो दांडगा बनला, आणि मग आशाच्या दुधाने गल्लीलट्ट झाला. असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनी धनुधरा, विषयाचे बोवरा विकृतीशी. आणि मग असंतोष नावाचा तो मद्य प्याला आणि विषयाच्या खोलीमध्ये विकृतीच्या संगतीमध्ये राहू लागला. तेने भावशुद्धीची या वाटी, विखुरली विकल्पाचे काटे, मग चिरिले अहवाटे अप्रवृत्तीचे. मग त्याने शुद्ध भावनेच्या वाटेमध्ये संकल्प विकल्पांच्या काट्यांचा आडवा पेर घातला आणि अनुचित कार्याच्या आडवाटा वाहत्या केल्या, म्हणजे मोकळ्या केल्या. तेने भूते भांबावली, म्हणून संसाराची आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. अरे, या द्वंद्व मोहाची आशा करणेनं सर्व जग गोंधळून आणि गुरफटून गेलं. म्हणून तर या संसाराच्या अरण्यामध्ये ते येऊन पडलेले आहेत आणि महादुःखाच्या ओझ्याखाली दडपून गेलेले आहेत. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, हे द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. परंतु ज्या सत्कर्माचरणी लोकांचे पातक नष्ट झालेले असते, ते सुखदुःखादी
द्वंद्वजन्य मोहापासून मुक्त होतात आणि दृढव्रत होऊन माझी उपासना करतात. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखुनी सनाने जे मती भ्रमाचे पासावणे घेते चिना. अशा संकल्प विकल्पांच्या खोट्या काट्यांना पाहून जे द्वंद्व मोहाच्या वाऱ्यासही उभे राहत नाहीत, वजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडुनी विकल्पाची आभाली महापातकांची सांडली अटविजी. जे सरळ मार्गानं एकनिष्ठपणेची पावले टाकीत आणि संकल्प विकल्पांच्या काट्यांना पायातळी रगडीत महापातकांच्या रानातून पार होतात, मग पुण्याची धावा घेतली आणि माझी जवळीक पातली किंबहुना ते चुकले वाट वधेया. असे जे पुण्याच्या बळाने धाव घेतात आणि माझ्या समीप येऊन पोहोचतात, त्यांची गोष्ट काय सांगावी. ते कामक्रोधादी वाटमाऱ्यांच्या हातून निर्भेदपणे सुटून पुढे येत असतात. जरा मरण मोक्षायु मामाश्रित्यत्यंती हे ब्रह्मत्वद्विधू प्रसन्नमध्यात्म कर्मचा अखिलम. अरे म्हातारपण आणि मृत्यू यापासून मुक्त होण्याकरता जे माझ्या आश्रयाने प्रयत्न करतात, ते परब्रह्म, अध्यात्म तसेच अखिल कर्म जाणणारे असे होतात. हिरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐशी या प्रयत्नाते असता वेदियाची. मग अर्जुना, ही जन्म मरणाची गोष्ट आपोआपच संपून जाते ज्यांच्या निष्ठेला आता सांगितलेल्या प्रयत्नाचे फळ येते. तया तू प्रयत्नचू एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकलिया रसुगळे पूर्णतेचा. आणि मग प्रयत्नाने असे जाणारे जे असतात, त्यांचा प्रयत्न तो कधीतरी एक दिवस निश्चितपणे सिद्धीला जातो, ज्याच्यामधून असा हा पूर्णत्वाचा रस गळत आहे, असे परब्रह्मरूपी पक्व फळ त्यांच्या हातामध्ये पडते. ते वेळी कृत्यकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपन पुरे कर्माचे कामसरे विरमे म्हणू. अशा वेळेला सर्व जग कृत्यकृत्य होऊन जातं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्माचं नवलपण पूर्ण होऊन जातं आणि कर्माचं कामच संपून जातं. त्या ठिकाणी मन विरमून जातं. विरमे मन म्हणजे मन सुखात न्हावून निघतं, शांत होऊन जातं, तृप्त होऊन जातं. ऐसा अध्यात्म लाभू तया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. आणि अर्जुना, ज्यांनी मला आपल्या व्यवहारातले भांडवल केले, ज्यांनी स्वतःच्या जीवनाच्या उद्योगामध्ये परमेश्वरालाच भांडवल बनवून ज्यांनी अदम्य उद्योग केला आणि त्यांना हा असा अध्यात्माचा लाभ मिळत असतो. तया ती साम्याची वाढी ऐक्याची सांदी कुळवाडी तेत भेदाची या दुबळवाडी नेनी जेतया. त्यांच्या वृत्तीमध्ये साम्यावस्थाच्या वाढीबरोबर ब्रह्म ऐक्याच्या वाढीचाही व्याप पसरत जातो आणि मग भेदभावाचे विकार पण कोठेच शिल्लक राहत नाही. साधी भूतादी दैवम साधी यज्ञम च ये विदुः प्रयाण काले पिततमं ते विदुर्युक्तो चेतसा. जे अधिभूतासह अधिदैवासह आणि अधियज्ञासह सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात, ते युक्त चित्त असल्यामुळे अंतकाळी देखील मलाच जाणतात. जिही साधी भूता माते प्रतीतीचे निहाते धरुनी अधिदैवते शिवतले गा. ज्याने ही सृष्टी माझे स्वरूप आहे अशा अनुभवाच्या हाताने साधीभूताला धरून सर्व देवांचे जे अधिष्ठान आहे अशा मला अधिदैव स्वरूपाला जे येऊन पोचलेले आहेत, जया जाणीवेचिनी वेगे मी अधियज्ञ ही दृष्टी रिगे ते तनुशनी वियोगे विरहे नवती. आणि मग ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या बळाने माझे अधियज्ञ म्हणजे परब्रह्म स्वरूप दिसू लागलेले आहे, ते या देहनाशानंतर दुःखी होत नाहीत. हे रवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खराडता काय न मरते याची या चित्ता युगांत नोही. नाहीतर आयुष्याची दोरी तुटलेली असताना प्राण्याची नुसती हवेला हंडी उडून जाते,
ती इतकी की जवळ असणाऱ्या जित्या जीवालाही आज युगांतच ओढवला आहे असे वाटू लागते. परी नेनो कैसे पैगा जे जडून गेली माझी अंगा ते प्रयाणची आलग बघा न सांगितीच माते. परंतु जे माझ्या स्वरूपाला येऊन चिकटले ते अंतकाळामध्ये चालणारी जी तडफड असते, जी तगमग असते, अशा अवस्थेमध्ये सुद्धा मला विसरत नाहीत. हे रवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतकरण युक्त योगी. जे इतक्या पूर्णतेला पोहोचलेले आहेत तेच खरे युक्त चित्त आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं योगी सुद्धा आहेत. तवयी शब्द कुपी के तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावे अर्जुन तये वेळी मागाची होता. श्रीकृष्ण आपल्या शब्दरूपी शिशीमधून वाणीचा रस ओतीत होते, परंतु अर्जुनाची अवधानाची वंजळ पुढे सरकून तो रस घेत नव्हती, कारण यावेळी अर्जुनाची स्वारी क्षणमात्र मागच्या श्लोकावर रेंगाळत होती. जे तत ब्रह्म वाक्य फळे जे नानार्थ रस रसाळे भक्ताती परिमळे भावाचेनी. प्रचंड अर्थरसाने दाटलेली आणि सद्भावनेचा सुगंध दरवळणारी अशी ती परब्रह्माचे प्रतिपादन करणारी वचनफळे आहेत. ती जेव्हा कृपाप्रसादाच्या मंद झुळकीने श्रीकृष्ण रूपी वृक्षावरून एकाएकी अर्जुनाच्या कानाच्या उंजळीत पडली. सहज कृपा मंदाणे कृष्ण द्रुमाची वचनफळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडली. ती वाक्यफळे श्रीकृष्ण रूपी कल्पवृक्षावर होती. ती सहज गुरु कृपारूपी मंद वायूच्या योगाने अर्जुनाच्या श्रवणेंद्रिय रूपी पदरात अकस्मात पडली होती. ये प्रमियांची हुका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली मग तैशीच का घोळली परमानंदी. ती वाक्यरूपी फळे जणू काय सिद्धांताचीच बनलेली होती किंवा ब्रह्मरसाच्या सागरात बुडवून काढलेली अशा प्रकारची होती. ती परमानंदाने जणू घोळवलेली होती. अशा प्रकारची ही वचन फळे श्रीकृष्णाच्या तोंडातून बाहेर पडत होती. तेने बरवेपणे निर्मळे अर्जुनाचे अनिमिष डोळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे. त्याच्या मोहकपणाने अर्जुनाचे अनिमिष नेत्र विस्मयपणाचे घटाघट घोट घेऊ लागले. या सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. मग अशा प्रकारच्या अलौकिक सुखाचा आस्वाद घेऊन अर्जुन स्वर्गालाही वाकुल्या दाखवू लागला आणि त्याच्या अंतरात्म्याला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. ऐशी वरचिलीची वरवा सुख जाऊ लागले फावा तव रसस्वादाची हवा लाहो केला. मग अशा केवळ बाह्य दर्शनाच्या सौंदर्यानेच अर्जुनाचे सुख उतू जाऊ लागले. तेव्हा त्याला त्या वचनफळाचा रस चाखण्याची उत्कंठ इच्छा निर्माण झाली. झड करी अनुमानाचेनी करतळे घेऊनी ती वाक्यफळे प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहे. मग तर्कबुद्धीच्या हातामध्ये जलद गतीने ती वचनफळे घेऊन अनुभवाच्या तोंडामध्ये एकदमच घालू लागला. तव विचाराची रसनान दाटती वरी ही तुझ्या दशनीन फुटती ऐसे जाणूनी सुभद्रापती चुंबीची नाम. तेव्हा ती विचाराच्या रस्त्याने दाबली जाईनात किंवा ज्या हेतूवरून शब्दार्थाची अनुमिती करायची त्या अनेक हेतूंच्या दाताने सुद्धा फुटेनात. अशा त्या वाक्यफळांचा कठीणपणा जाणून अर्जुनाने मग ती वाक्यफळी तोंडालाच लावली नाहीत. मग चमत्कारला म्हणे ये जळीची माता रांगणे कैसा जकविलो सलगपणे अक्षरांचनी. मग आश्चर्यचकित झालेला अर्जुन मनाशी म्हणाला की कृष्णाची ही वाक्य म्हणजे पाण्यातील प्रतिबिंबित तारांगण घेण्यासारखे आहे. ते जसे हाती लागत नाही अक्षरांच्या सुगमतेमुळं कसा काय फसलो कळेना. ये पदे नव्हती पुढिया गगनाची या घडिया येथ आमुची मती बुडालिया थावण निघे. खरोखर ही ब्रह्मादीची पदे आहेत. ही पदे नसून आकाशाच्या घड्या आहेत. त्यामुळे यात आमची वृद्धी बुडाली तरी ती तळाचा शोध घेऊन वर येऊ शकत नाही. वाचुनी या नाव याची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी
या पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. पदाचा अर्थ करणं ज्या ठिकाणी अवघड त्या ठिकाणी अर्थाचा अनुभव घेण्याची गोष्टच वेगळी. असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा श्रीकृष्णाकडे आपली दृष्टी वळवली. मग विनविले सुबठे हा हो जी एक वाटे, सातही पदे अनुच्छिष्टे नवले हाती. मग तो वीरश्रेष्ठ अर्जुन श्रीकृष्णाला विनवता झाला, देवा, ही एकत्र असलेली सातही पदे कोणीही न चाकलेली आणि अपूर्व अशी आहेत. हे रवी अवधानाचे नि वहिलीपणे, नाना प्रमेयांचे उगाने, काय श्रवणाचे नि अंगवणे बोलो लाहती. असे नसते तर नीट लक्ष दिल्यानंतर श्रवणाच्या द्वारे अनेक मोठमोठ्या सिद्धांताचे उलगडे झाल्या वाचून राहत नाहीत. परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची आजीवा विस्मय झाला. परंतु देवा, हे प्रकरण काही साधेसुधे नाही. हा एकंदर अक्षरांचा थाट पाहिला आणि प्रत्यक्ष विस्मयालाही विस्मय वाटला, म्हणजे आश्चर्यालाही आश्चर्य वाटलं. कानाचिनी गवाक्षद्वारे, बोलाची रश्मी अभ्यंतरे, पाहिना तव चमत्कारे अवधान ठेली. कानाच्या गवाक्षातून तुमच्या वाणीचे किरण अंतकरणात पोचले नाहीत, तोच मी चमकलो आणि माझे लक्ष ढळले गेले. ते विची अर्थाची चाडमज आहे, ते सांगताही वेळून साही, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. तेव्हा हे देवा, मला अर्थ जाणण्याची फार उत्कंठ आवड निर्माण झालेली आहे, पण मी बोलून दाखवायलाही वेळ नाही, म्हणून लवकरात लवकर तुम्ही विवेचन करा. असा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्राय तिथी सुनी, तेवीची माझी शिरवणी आरती आपुली. अशा पद्धतीनं मागची चाचणी घेऊन आणि पुढील हेतूवर धोरण ठेवून मध्येच आपल्या आवडीचे घोडे दामटून, कैसी पुस्ती पाही पा जाणीव, भिडेची तरी लंघोने दे शिव, हे रवी श्रीकृष्ण हृदयाशी खेव देवो सरला. अर्जुनाची प्रश्न करण्याची हातोटी कशी खुबीची आहे. असे करताना शिष्टाचाराची मर्यादाही त्यानं उल्लंघलेली नाही. एरवी त्याने दोन्ही भाऊ पसरून श्रीकृष्णाला गळामिठीच मारली असती. अहो श्री गुरुते जय पुसावी, तै येणे माने सावध होवावी, हे एकची जाणे आघवे सवेसाची. श्री गुरूंना जर प्रश्न करायचा असेल तर याच पद्धतीचा अवलंब करावी. ही गोष्ट त्या अर्जुनाला पक्की माहित होती. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे, हे संजय आवडलेपणे सांगेल कैसे. आता अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावर श्रीकृष्णाचे उत्तर हे दोन्ही संजय कसा कोड कौतुकाने सांगेल. ते अवधान द्यावे गोठी, बोली येईल नीट मराठी, जैशी कानाची आधी दृष्टी उपयोगा जाई. त्यांच्यामध्ये जे संभाषण होईल त्याच्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. हे सर्व सरळ सरळ मराठीत सांगण्यात येईल. त्यातील हेतू असा आहे की कानाने श्रवण करण्याच्या आधीच दृष्टी उपयोगाला यावी. बुद्धीची या जिव्हा, बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती. म्हणजे बुद्धीच्या जिभेने अक्षरांच्या गाभ्यातील अर्थरस चाकण्याच्या आधीच अक्षरांच्या केवळ आकृती सौंदर्यानेच इंद्रिय तरतरीत होतील. पहा पा मालतीचे कडे, घ्राणाशी कीर वाटले परिमळे, परीवरचला बरवा काही डोळे सुखी नव्हती. अरे असे पहा ना, मालतीच्या कळ्यांचा सुवास नाकाला संतुष्ट करतो, पण त्या कळ्यांच्या आकृतीकडे पाहून, त्याच्या सोबततेकडे पाहून डोळ्याचेही पारणे फिटते. तैसी देशीयची या हवावा, इंद्रिय करती राणीवा, मग प्रमेयाची या गावा लेसा जाई जे. त्याचप्रमाणे या माझ्या मराठीच्या सौंदर्यानं इंद्रियांना सामर्थ्य येते, मग सिद्धांताचा ठाव ठिकाणा त्यांना नीटपणे जाणता येतो. ऐशेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अशा प्रकारच्या भाषा सौंदर्याने
मी जे शब्दाला केवळ अप्राप्य आहे तेच स्पष्ट करून सांगणार आहे, म्हणून सावधपणे ऐका असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायो. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम